आपल्या गटाचा नेता म्हणून महेश विष्णुराव निकम यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे। तसेच या सभागृहामध्ये प्रतोद म्हणून रमेश भैया गौरक्षक यांची निवड करण्यात आली आहे। भाजपच्या गटनेतेपदी महेश निकम यांची वर्णी तर सभागृह प्रतोदपदी रमेश गौरक्षक यांची निवड। जालना महानगरपालिकेतील सत्तेच्या चाब्या हाती घेतल्यानंतर भारतीय जनता पक्षानं आज आपल्या गटनेतेपदाचा आणि प्रतोदपदाचा तिढा सोडवला आहे। छत्रपती संभाजीनगर इथं विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या महत्त्वपूर्ण निवडीत महेश निकम यांची गटनेतेपदी तर रमेश गौरक्षक यांची सभागृहाच्या प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली आहे। आज मंगळवारी सकाळीच जालन्यातील चित्रकूट या भास्करबा दानवे यांच्या निवासस्थानावरून भाजपचे 41 नवनिर्वाचित नगरसेवक आणि वरिष्ठ नेते छत्रपती संभाजीनगरमधील विभागीय आयुक्त कार्यालयाकडे रवाना झाले होते। तिथं झालेल्या अधिकृत प्रक्रियेनंतर या दोन्ही नावांची घोषणा करण्यात आली आहे। या निवडीनंतर भाजपचे ज्येष्ठ नेते भास्करबा दानवे आणि माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी माध्यमांशी संवाद साधला। यावेळी बोलताना भास्करबा दानवे यांनी स्पष्ट केले की गटनेते आणि प्रतोद यांची निवड प्रक्रिया सुरळीत पार पडली आहे। आता सर्वांचे लक्ष महापौर पदाकडे लागले आहे। येत्या 2 दिवसात महापौर पदाबाबतचे अधिकृत नोटिफिकेशन निघेल आणि 5 फेब्रुवारीपूर्वी जालन्याला आपला पहिला महापौर मिळेल। भाजपकडे 41 नगरसेवकांचे स्पष्ट बहुमत असल्यानं भाजपचाच महापौर होणार हे निश्चित आहे। मात्र अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव असलेल्या या पदावर नक्की कोणाची वर्णी लागते याची उत्सुकता आता अधिकच वाढली आहे। 5 फेब्रुवारीपर्यंत ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार असल्यानं जालन्याच्या राजकारणात पुढील काही दिवस घडामोडीचे दिवस असणार आहेत। काय सांगाल? तुम्ही महेश निकमचा मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि प्रतोद म्हणून रमेश गौरक्षक या दोघांनी मनापासून आभार। पार्टीचे आमचे नेते सन्मान्य रावसाहेबजी दानवे, सन्मान्य लोणीकरजी, नारायण कुचेजी, संतोष दानवे, भास्कर आबा, आम्ही सर्व बसून डिसाईड केलं होतं की 2 नाव पाठवायचे वरती आणि वरती जे 2 नाव आले तुमच्यासमोर आबाने डिक्लेअर केले। आबा काय निवड झालेली आज, कसं झाले? आज भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक आयुक्त कार्यालयामध्ये त्या ठिकाणी गटस्थापनेसाठी आले होते आणि 41 भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व नगरसेवक निवडून आले। 41च्या 41 सकाळी सर्वच एकत्रित बसमध्ये बसून संभाजीनगरला आले आणि त्यामध्ये आम्ही गटनेत्याची निवड केली। गटनेता म्हणून महेश विष्णुराव निकम यांची नियुक्ती त्या ठिकाणी करण्यात आली। सभागृहाचा प्रतोद म्हणून रमेश भैया गौरक्षक यांची त्या ठिकाणी निवड करण्यात आली। आपले माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे, माजी मंत्री बबनरावजी लोणीकर, माजी आमदार कैलासजी गोरंट्याल, नारायण कुचे, संतोष दानवे या सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनामध्ये ही संपूर्ण टीम गेल्या 1 महिन्याभरापासून काम करत होती आणि या निवडीचा मेसेज आम्हाला प्रदेश कार्यालयामधून प्राप्त होताच आम्ही त्या ठिकाणी आयुक्त कार्यालयामध्ये सांगितला आणि अशा पद्धतीने आमच्या 2 नेत्यांची या ठिकाणी निवड झाली। पुढची प्रक्रिया कशी असणार आहे? पुढची प्रक्रिया आता या ठिकाणी संपन्न झालेली आहे। मला असं वाटतं की आज किंवा उद्या महापौर निवडणुकीचं नोटिफिकेशन निघेल आणि महापौर पदाची निवडणूक येणाऱ्या 5 फेब्रुवारीच्या आत त्या ठिकाणी होईल।